आवाज येतो आहे सर्वांना? सो प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी मार्फत आपण ऑनलाईन क्लासेस राज्यसेवा MPSC राज्यसेवा करता स्टार्ट केले आहे. त्यामध्ये आपण इतिहास हा विषय बघतो आहे आणि हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण 1857चा उठाव हा टॉपिक आपण पूर्णपणे संपवलेला आहे. त्याच्यातले काही फॅक्ट्स आहेत जे तुम्हाला सांगतो आहे. लक्षात ठेवा, काही 1-2 फॅक्ट्स आहेत जे राहिलेले आहेत जे मी तुम्हाला आता सांगतो. पहिलं फॅक्ट असं आहे की सैनिकांनी जो उठाव केला आहे, सैनिक जे आहेत, सर्वाधिक सैनिक जे आहेत त्यांनी अवधच्या सैनिकांनी सर्वाधिक भाग घेतलेला आहे. अवध क्षेत्राचे जे सर्वाधिक सैनिक आहेत त्यांनी भाग घेतलेला आहे. दुसरा जो फॅक्ट आहे तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस हा 1857चा उठाव सुरू होता, ज्यावेळेस 1857चा उठाव सुरू होता त्यावेळेस इंग्लंडचा जो प्राईम मिनिस्टर होता, इंग्लंडचा जो प्राईम मिनिस्टर होता, ठीक आहे, चला कोण सांगेल बघूया, कमेंटमध्ये सांगा मला कोणाला माहिती आहे की 1857चा जेव्हा उठाव सुरू होता तर इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर कोण होता? पामस्टन जे आहे हे इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर होते ज्यावेळेस 1857चा उठाव सुरू होता. सो आपण 1857चा उठावचा जो टॉपिक आहे, 1857चा उठाव भारत आणि 1857चा उठाव महाराष्ट्र हा पूर्णपणे आपण कंप्लीट केलेला आहे. त्यावर आधारित जे इतिहासकारांचे मत आहे ते तुम्ही नक्कीच वाचा, ठीक आहे. आणि पुस्तकांमध्ये इतिहासकारांचे मत वगैरे दिलेले आहे, सावरकरांचे मत. ओके, चल आगे बढ़ते हैं विदाउट वेस्टिंग एनी टाइम. जो आपला पुढचा टॉपिक आहे तो टॉपिक आहे सामाजिक एवं धार्मिक सुधारणा. सामाजिक एवं धार्मिक सुधारणा. हा टॉपिक आपण बघणार आहोत. हा टॉपिक आपल्याला जवळपास 1 मार्क 100% देऊ शकतो. सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सो आपल्या भारतामध्ये इंग्रजांच्या आगमनामुळे काही सामाजिक एवं धार्मिक सुधारणा आंदोलन सुरू झाले. तर ते सामाजिक एवं धार्मिक जे सुधारणा आंदोलन आहे त्याचे प्रमुख कारण आपण बघूया, ठीक आहे. सुधारणाचे प्रमुख कारण काय आहे? प्रमुख कारण तर हे जी सुधारणा आहे ती स्टार्ट होऊन जाते 1813चे चार्टर ऍक्ट पासून. 1813चे चार्टर ऍक्ट. सो 1813चा चार्टर ऍक्ट मध्ये काय होते? 1813चा जो चार्टर ऍक्ट आहे या चार्टर ऍक्ट अनुसार जे आहे जे ईसाई धर्म आहे, ठीक आहे, ईसाई धर्माचे जे लोक आहेत, त्यांना जे आहे परवानगी प्राप्त होते भारतामध्ये, ठीक आहे. आणि त्यांचे जे आहे मिशनरी, ठीक आहे, परवानगी प्राप्त होते आणि या परवानगी अनुसार जे आहे ते मिशनरीज जे आहे ते जे आहे ईसाई धर्माचा जो आहे प्रचार प्रसार करू शकतात. ओके, आणि हे सगळ्या गोष्टी ते करू शकतात, ठीक आहे. हा इथून जे आहे इथून कुठेतरी सुधारणा जी आहे सुधारणाची जे आहे स्टार्ट होतात, ठीक आहे. आणि त्यानंतर अजून काय आहे की इथले जे लोक आहेत, इथले भारताचे जे लोक आहेत, इंग्रजांच्या सत्यामुळे, इंग्रजांच्या अधिपत्य असल्यामुळे त्यांच्यामध्येही इकडच्या लोकांच्या बौद्धिक क्षमतेमध्येही वाढ होते, ठीक आहे. बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होते, ठीक आहे. बौद्धिक क्षमता वाढते लोकांची, ठीक आहे. तर ह्या सगळ्या कारणामुळे जे आहे सुधारणा जी आहे प्रारंभ होतो, ठीक आहे. मग सर्वात पहिले आपण काय बघतो की धार्मिक सुधारणा होते, ठीक आहे. हिंदू धर्मामध्ये पण सुधारणा आहे, हिंदू धर्मामधली सुधारणा, हिंदू धर्मातील सुधारणा. तर हिंदू धर्मातील सुधारणा कोणी केली? हिंदू धर्मातील सुधारणा कुठून स्टार्ट होते? येस, हिंदू धर्मातील सुधारणा स्टार्ट होते ब्रह्मो समाजापासून. राजा राम मोहन रॉय यांचा ब्रह्मो समाज, ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय आहे आपल्याजवळ प्रार्थना समाज, आत्माराम पांडुरंग यांचा प्रार्थना समाज आहे, ठीक आहे. मग रामकृष्ण मिशन आहे, ठीक आहे, रामकृष्ण मिशन आहे. अजून काय आहे? ठीक आहे, रामकृष्ण मिशन आहे. अजून काय आहे? थिओसॉफिकल सोसायटी आहे, थिओसॉफिकल सोसायटी, ठीक आहे, थिओसॉफिकल सोसायटी आहे. अजून काय आहे? अजून आहे आपलं काय म्हणू शकतो आपण त्याला, प्रार्थना समाज. ओके, हे सगळ्या जे आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे हिंदू धर्मामध्ये कुठे ना कुठे सुधारणा होत असते, बरोबर आहे. अजून एक समाज आहे आर्य समाज, येस, आहे ना, स्वामी दयानंद सरस्वतीचा आर्य समाज. सो ह्या सर्व गोष्टींमुळे जे आहे हिंदू धर्मातील जी आहे सुधारणा होते. ही आपण काय हे आपण काय बघतो आहे नेमकं, आपण काय बघण्याचा प्रयत्न करतो आहे?
आपण 18व्या शतकापासून ते 19व्या शतकाच्या ह्या जे 19व्या आणि 20व्या शतकाच्या दरम्यानची जी सुधारणा झालेली आहे, धर्मातील जी सुधारणा झाली आहे ती आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. सामाजिक एवं धार्मिक सुधारणा जे झाले आहेत, त्यांचे जे आंदोलन जे झाले आहेत ते आपण बघण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया मुस्लिम धर्मातील सुधारणा होतात. ठीक आहे. मुस्लिम धर्मातील सुधारणा आहे. सो मुस्लिम धर्मातील जेव्हा आपण मुस्लिम धर्मातील सुधारणा म्हणतो, मुस्लिम धर्मातील सुधारणामध्ये काय काय येतं? मुस्लिम धर्मातील सुधारणामध्ये ठीक आहे, जसं की वहाबी आंदोलन आहे, वहाबी आंदोलन. ठीक आहे. वहाबी आंदोलनावर आयोगाने अनेक वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे. वहाबी आंदोलन आहे. त्याच्यानंतर काय आहे? अलीगड आंदोलन आहे. अलीगड. ठीक आहे. अलीगड आंदोलन आहे. ठीक आहे. खूप प्रसिद्ध आंदोलन आहे अलीगड आंदोलन. ठीक आहे. अजून काय आहे? अहमदिया आंदोलन आहे. अहमदिया आहे. अहमदिया आंदोलन. ठीक आहे. हे जे सगळे इथे यंग बंगाल मुवमेंट आहे, यंग बंगाल मुवमेंट, हेनरी डेरोजियोचं यंग बंगाल मुवमेंट, यंग बंगाल आंदोलन ज्याला आपण म्हणतो, यंग बंगाल आंदोलन हे हेनरी डेरोजियोचं आहे. आणि अहमदिया आंदोलन आहे. तर हे जे काही आहे हे मुस्लिम धर्मातील सुधारणा आहे. ठीक आहे, जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. आणि इथे देवबंद आंदोलन आहे, देवबंद. सो देवबंद आंदोलन आहे. हे जे आहेत हे सगळे सुधारणा होऊन राहिले. हे सगळे कोणते सुधारणा आहेत? हे 19व्या शतकामध्ये हे सगळे सामाजिक एवं धार्मिक सुधारणा आपल्या देशामध्ये करून राहिले आहेत. हिंदू धर्मातील सुधारणा झाल्या आहेत, त्या मुस्लिम धर्मातील सुधारणा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काही दलित सुधार आंदोलन पण झालेले आहे, दलित सुधार आंदोलन. ठीक आहे. सो दलित सुधार आंदोलनमध्ये काय आहे? दलित सुधार आंदोलनमध्ये जे आहे वायकॉम सत्याग्रह झालेला आहे. वायकॉम सत्याग्रह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो हे आहे महात्मा फुलेंचा जो समाज आहे आपला, ज्याला आपण म्हणतोय सत्यशोधक समाज, सत्यशोधक समाज. ठीक आहे. हे आधीची गोष्टी चालू एकदम जेव्हा स्टार्ट झालेला आहे सत्यशोधक समाज. ठीक आहे. जेव्हा आपण 19th सेंचुरीमध्ये आपण आहोत. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून जे आहे आत्मसन्मान एक आंदोलन होतं, आत्मसन्मान आंदोलन. ठीक आहे. तर हे सगळे जे आहेत हे ह्या सगळे गोष्टींमुळे जे आहे कुठे ना कुठे सामाजिक सुधारणा घडत. मग त्याच्यानंतर इंग्रज तर होतेच. इंग्रजांनी अजून काय केलं? इंग्रजांनी बस कायदेच बनवून टाकले. ठीक आहे. काय एक कायदे बनवून टाकले. ह्या सगळ्या आंदोलकांना बघितलं आणि कायदे बनवले. कायदे कसे कायदे? विधवा पुनर्विवाह आहे ना, विधवा पुनर्विवाह. ठीक आहे. हा विधवा पुनर्विवाहाचा कायदा बनवला. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आहे सतीचा कायदा बनवलेला आहे. ठीक आहे. सती प्रथा बंदी कायदा. ठीक आहे. सती प्रथा बंदी कायदा बनवलेला आहे. ठीक आहे. सती प्रथा बंदी कायदा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय म्हणू आपण त्याला, जे अनेक ठगांचा बंदोबस्त केलेला आहे. नरबडी विरोधी कायदा बनवलेला आहे. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या सगळे जे आहे कुठे ना कुठे इथून जे आहे आपण म्हणू शकतो की आपल्याकडे सामाजिक एवं धार्मिक सुधारणा स्टार्ट. आणि ही पूर्ण सिस्टीम जी आहे, ही सिस्टमचा पूर्ण आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तर पूर्ण जे टॉपिक्स मी तुम्हाला दिले, प्रार्थना समाज, ब्रह्म समाज, रामकृष्ण मठ, थिओसॉफिकल सोसायटी, आर्य समाज, अलीगड आंदोलन, अहमदी आंदोलन, ह्या सगळ्या टॉपिक्सला जेव्हा आपण व्यवस्थित त्याचा जेव्हा आपण म्हणजे अभ्यास करतो तेव्हा जाऊन आपला जो आहे हा पूर्ण टॉपिक कम्प्लीट होतो. आणि इथून कुठेतरी आपल्याला मॉडर्न हिस्ट्रीमध्ये एक मार्क जो आहे आपल्याला इथून नक्कीच म्हणजे आयोगाचे कोणतेही पेपर्समध्ये तुम्ही बघा, चाहे ते राज्यसेवा आहे, UPSC असेल, UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये बघा, तुम्ही इथून जे आहे क्वेश्चन 100% बघू शकता. कारण की दिस इज द टाईम ऑफ रेनेसन्स. टाईम ऑफ रेनेसन्स म्हणजे काय? इथून जे आहे एक तरीकेचं जे आहे रिडेव्हलपमेंट झालेलं आहे. लोकांची जी विचार करण्याची शक्ती आहे कुठे ना कुठे इथून स्टार्ट झाली आहे. इथून लोकांनी विचार करणं स्टार्ट केलं. यापूर्वी काय परिस्थिती आहे? यापूर्वी परिस्थिती खराब आहे. लोक कर्मकांडमध्ये पडलेले आहेत. तर ह्या कर्मकांडातून जे आहे कुठे ना कुठे पिढवणीक सोडवण्यासाठी इथून हे आंदोलन स्टार्ट केलेलं आहे. तर यालाच आपण जे आहे सामाजिक एवं धार्मिक सुधारणा आंदोलन म्हणतो. आणि तिथून आपण आता जे आहे ब्रह्म समाजापासून स्टार्ट करतो. ठीक आहे. हा पूर्ण टॉपिक आपण आता कव्हर करण्याचा प्रयत्न. ओके. येस, माझा आवाज येतो आहे सगळ्यांना? इज माय व्हॉइस व्हेरी क्लिअर? सगळ्यांना आवाज येतो आहे? एकदम स्टार्ट करूया आपण राजा राम मोहन राय. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, फेवरेट टॉपिक आहे. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यांच्यावर जे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. ओके. सो आता काही गोष्टी लक्षात ठेवा. 1813चा जो चार्टर ॲक्ट आहे, 1813चा जो चार्टर ॲक्ट आहे त्यानुसार जे ख्रिश्चन मिशनरीज आहेत, ख्रिश्चन मिशनरीजला इंडियामध्ये यायचे.
आणि आपला धर्म प्रचार प्रसार करण्याचा परमिशन त्यांना दिली. मग हे जे ख्रिश्चन मिशनरीज आहेत हे इथे आले आणि हे आपल्या धर्माचे जे नॉलेज आहे हे लोकांना सांगू लागले. आणि इथली जी सिस्टम आहे, इथलं जो कल्चर आहे, इथला जो म्हणजे पूर्णपणे जो धार्मिक जी व्यवस्था आहे त्याचा हे विरोध करू लागले आणि हे चुकीचे आहे, ही सिस्टम पूर्ण फॉल्स आहे हे असं हे सांगू लागले. त्याच्यामुळे काय झालं की लोक मोठ्या प्रमाणात जे आहे ख्रिश्चन धर्माकडे वळू लागले. आणि हे सगळं माहीत पडताच काय झालं, हिंदू धर्मामध्ये सुधारणाची व्यवस्था आली. वा आता आपण समजा या हिंदू धर्मामध्ये सुधारणा नाही केल्या, कुठे ना कुठे आपण इथल्या जे रूढी परंपरा आहेत समजा ते नाही बंद केल्या, तर लोक ह्या धर्माकडे डायव्हर्ट होतील. आणि म्हणून इथून जे आहे तुम्ही बघू शकता की हिंदू धर्मामध्ये जे आहे तुम्ही या चेंजेस बघू शकता. ठीक आहे. सो दिस इज द स्टार्ट. इथून जे आहे हा जो चार्टर ॲक्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तसे किती चार्टर ॲक्ट होऊन गेले कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. ठीक आहे. हा बघून राहील राजाराम मोहन रॉय. सो राजाराम मोहन रॉय बंगालचे होते. ठीक आहे. ही इज फ्रॉम कलकत्ता. ठीक आहे. तसं तर यांच्याबद्दल खूप काही आहे सांगण्यासारखं. ठीक आहे. पहिले इंडियन आहेत जे गेले वेस्टर्न म्हणजे इंग्लंडला गेले, तिथे जाऊन ग्रॅज्युएशन केलं त्यांनी. ठीक आहे. ग्रॅज्युएट हे एक तरीकेचे हे पहिले इंडियाचे ग्रॅज्युएट आहेत. ठीक आहे. हे पहिले इंडियनाचे ग्रॅज्युएट झाले, कारण ग्रॅज्युएशन आपल्या इंडियामध्ये होतच नव्हतं ना. अरे कॉलेजेस नव्हते ना. 1857 पहिलं कॉलेज उघडलेलं आहे, पहिली युनिव्हर्सिटी उघडलेली आहे. बरोबर. सो मग त्याच्या पहिलं जे ग्रॅज्युएशन आहे ते तुम्हाला करायचं असेल तुम्हाला इंग्लंडला जावं लागेल. इंग्लंडला गेले तिथे ग्रॅज्युएशन वगैरे करून आले. यांचा मोठा भाऊ होता. ठीक आहे. मग मोठ्या भावाची जी पत्नी होती, मोठ्या भावाची डेथ नंतर त्यांची पत्नीची जी आहे सती झाली आणि ते पत्नीला नाही वाचवू शकले, म्हणजे त्याच्या वहिनीला ते नाही वाचवू शकले. ठीक आहे. म्हणून यांनी जे आहे इथून जे आहे सगळं एक आंदोलन स्टार्ट केलं राजाराम मोहन रॉय. ठीक आहे. आणि 1828ला जे आहे ते ब्रह्मसमाजाची स्थापना. व्हेरी इम्पॉर्टंट. 1820 1828ला हे ब्रह्मसमाजाची स्थापना. ब्रह्मसमाजाची स्थापना. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. 1828ला ब्रह्मसमाजाची ते स्थापना. त्याचा उद्देश काय आहे? उद्देश याचा उद्देश काय आहे हा उद्देश विचारला. हा उद्देश खूप महत्त्वाचा आहे. उद्देश ब्रह्मसमाजाचे अनेक उद्देश, अनेक गोष्टी. ठीक आहे. ब्रह्मसमाजाचा उद्देश आहे की सती परंपरा बंद, सती प्रथा बंद करणे, जाती व्यवस्था बंद. ठीक आहे. आणि काय आहे, मूर्तीपूजनवर प्रहार आहे. मूर्तीपूजन जे आहे, मूर्तीपूजनवर प्रहार केलेला आहे. मूर्तीपूजन रॉंग आहे. ठीक आहे. बहुपत्नीत्व जे आहे, बहुपत्नीत्वर विरोध केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे छुआछूत आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध ब्रह्मसमाजाने केलेला आहे. एकेश्वादाला कुठे ना कुठे जे आहे समर्थन केलेलं आहे. अंधश्रद्धा. ठीक आहे. अंधश्रद्धा. ठीक आहे. अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे विरोध कुठे ना कुठे या ब्रह्मसमाजामध्ये जो आहे. ठीक आहे. या ब्रह्मसमाजाचा उद्देश आहे. सो हे पण पॉईंट्स लक्षात ठेवा. हे पण असेच असे विचारले जातात. ठीक आहे. सो हे जे आहेत हे राजाराम मोहन रॉय आहेत जे आहेत हे पहिले व्यक्ती आहेत ज्या या रूढी परंपरेवर जे आहे प्रहार करून आले. याच्या पहिले कोणीच याच्याबद्दल बोललं नाही किंवा हे सगळं चुकीचं आहे वगैरे वगैरे वगैरे. हे पहिले व्यक्ती आहेत. कुठे ना कुठे यांच्यावर पाश्चिमात्य जे तिथून जे शिकून आले, इंग्लंडवरून जे शिकून आले त्याचा यांच्यावर जबरदस्त प्रहार होता, नो डाऊट. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जे आहे ते प्रहार करून राहिले आहेत. ठीक आहे. तर अजून या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना जे आहे आधुनिक भारताचे पितामह आपण म्हणतात. या सर्व गोष्टींमुळे त्यांना जे आहे आधुनिक भारताचे पितामह. ठीक आहे. आधुनिक भारताचे पितामह पण म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे सगळं लक्षात ठेवायचं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना आधुनिक भारताचे पितामह पण म्हणतात. त्यांना अनेक जे आहेत भाषेचे ज्ञान होते. ठीक आहे. अनेक भाषांचे त्यांना नॉलेज होते. 9 to 13 लँग्वेजेस त्यांना येत होते. काही पुस्तकांमध्ये 9 सांगितलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये 13 म्हटलेलं आहे. त्यांना हिब्रू येत होती, त्यांना लॅटिन येत होती, त्यांना फारसी येत होती, त्यांना संस्कृत येत होती. प्रखर जे आहे ते नॉलेजफुल पर्सन आहे. खूप जास्त यांना म्हणजे लँग्वेजचं जे आहे त्यांच्यावर नॉलेज आहे. ठीक आहे. सो या अनेक भाषांचं यांना ज्ञान होतं. ठीक आहे. पश्चिम शिक्षकाकडे यांचा प्रभाव कुठेतरी दिसतो आहे आणि एकेश्वरवाद. तर ह्या सर्व गोष्टींमुळे जे आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो यांनी जो बदल आणला या भारतीय मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जो आहे, मॉडर्न काळामध्ये जो यांनी बदल आणला, म्हणून यांना फादर ऑफ इंडियन रेनेसन्स पण म्हणतात. फादर ऑफ इंडियन रेनेसन्स. सो व्हॉट यू मीन बाय द वर्ड रेनेसन्स? रेनेसन्स म्हणजे जे आहे पुनर्जागरण करणारा व्यक्ती. ठीक आहे. पुनर्जागरण. ठीक आहे. पुनर्जागरण जो आहे. ठीक आहे. पुनर्जागरण यांनी केलेलं आहे. ठीक आहे. सो भारतीय संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे फादर ऑफ इंडियन रेनेसन्स यांना मानणार आहे. पुनर्जागरणचा जो पितामहा जे आहे तेच आहे. यांनीच इथूनच पुनर्जागरण
वैचारिक शक्ती जी आहे इथून कुठून जी आहे लोकांची स्टार्ट झाली. ओके, सो अनेक अजून गोष्टी आहेत ज्या यांच्याबद्दल परीक्षेमध्ये विचारल्या जातात. ज्याला आपण म्हणतो जर्नलिझम, ठीक आहे, भारतीय पत्रकारिताचे पण यांना जनक म्हणतात. भारतीय पत्रकारिता यांना म्हणतात. ओके, पत्रकारिता मतलब जर्नलिझम. ओके, सो ये भी है, ठीक आहे. तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत यांच्याबद्दल जे आहेत हे विचारले जातात एक्झाममध्ये, ठीक आहे. सो ब्रह्म समाजाचे उद्देश लक्षात ठेवा, ठीक आहे. हिंदू धर्मात सुधार आणणे, ठीक आहे, धर्मातील चांगल्या गोष्टींना स्वीकार, मूर्तीपूजनचा विरोध, उपेश्वरवाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सो सामाजिक सुधारणा अनेक आणल्या यांनी. सतीप्रथावर विरोध केला, बहुपत्नीत्व, ठीक आहे, जातीवाद, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, या सगळ्या गोष्टींचा यांनी जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे विरोध केलेला आहे. ओके, सो इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, ठीक आहे. आता अजून टेक्निकली समजू. 1815 यांनी एक सभाची स्थापना केली ज्याचं नाव आहे आत्मीय सभा. आत्मीय सभा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1815 यांनी आत्मीय सभाची स्थापना केली, ठीक आहे. आत्मीय सभामार्फत पण यांनी हे सभा घ्यायचे आणि जे आपल्या धर्मातील जे द्वेष होते, जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचे, ठीक आहे. आत्मीय सभाची यांनी स्थापना, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1822ला हे फारसी भाषेचे अखबार लिहितात, ठीक आहे. 1822ला फारसी भाषेतील अखबार. येस, काय नाव आहे अखबारचं? वर्तमानपत्र मिरत उल अखबार. तर हे जे मिरत उल अखबार आहे हे त्यांनी वर्तमानपत्र जे आहे स्टार्ट केलेलं आहे ते फारसी भाषेमध्ये, ठीक आहे. मिरत उल अखबार हे वर्तमानपत्र त्यांनी स्टार्ट केलं आहे 1822, ठीक आहे. सो हे सगळे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला टेकअवे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि त्याच्या पहिलेच त्यांनी 1821ला बंगाली भाषेमध्ये संवाद कोंबडी हे पण त्यांनी जे आहे वर्तमानपत्र स्टार्ट केलं. तर हे काही टेकअवे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि या व्यतिरिक्त त्यांनी 1817ला जे आहे हिंदू कॉलेजची स्थापना केली. 1817 जे आहे हिंदू कॉलेजची स्थापना कुठे करतात ते कलकत्ता, है ना. हिंदू कॉलेजची स्थापना कलकत्ता, ठीक आहे, कलकत्ता. मग त्या व्यतिरिक्त त्यांनी अजून जे आहे कॉलेज स्टार्ट केलं होतं, आय थिंक वेदांत कॉलेज. 1825ला ते जे आहे कलकत्त्यालाच 1825ला वेदांत कॉलेजची पण स्थापना केली आहे. वेदांत कॉलेजची स्थापना. तर हे सगळे जे आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि खूप त्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे कुठे ना कुठे पश्चिम बंगालमध्ये जे आहे त्यांनी बंगाल क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे बदल करण्याचा प्रयत्न, ठीक आहे. सो त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे पर्स्यूट ऑफ जीसस. हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं, ठीक आहे. पर्स्यूट ऑफ जीसस. हे सगळे पॉईंट्स आहेत जे राजाराम मोहन रॉय बद्दल आहे. सो राजाराम मोहन रॉय जे आहेत हे राम मोहन रॉय असं यांचं नाव आहे. त्यांचं ॲक्च्युअल नाव आहे राम मोहन रॉय. सो राम मोहन रॉय खूप नॉलेजफुल पर्सन आहे हे माहीत पडलं मुघल बादशाह अकबर द्वितीयला माहीत पडलं. तर मुघल बादशाह बहादूर शाह जफरच्या पहिलेचा जो मुघल बादशाह आहे तो आहे अकबर. का अकबर द्वितीयला जेव्हा माहीत पडतं की हा व्यक्ती खूप नॉलेजेबल आहे, तर त्यांची पेन्शनचा जो प्रॉब्लेम होता तो माझा पेन्शनचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा राम मोहन रॉय. इंग्लंडला जा, तिथे जाऊन माझा पेन्शनचा सॉल्व्ह करा प्रॉब्लेम, असं त्यांनी अकबर द्वितीयांनी राम मोहन रॉयला सांगितलं. राम मोहन रॉय इंग्लंडला गेले, ते केस लढले आणि अकबर द्वितीयला जे आहे त्यांनी त्यांची पेन्शन मिळवली. म्हणून अकबर द्वितीय जे आहे अकबर द्वितीय जे आहे राजा राम मोहन रॉय यांना राजाची उपाधी दिली. ठीक आहे. कोणाला दिली होती राजाची उपाधी? राम मोहन रॉय. फिर वहाँ से ये क्या हो गया? राजा राम मोहन रॉय. तो ये भी आपको याद रखना है. दिस इज ऑल अबाउट राजा राम मोहन रॉय. जो भी मैंने जी पण तुम्हाला शिकवलेलं आहे, दिस इज ऑल अबाउट राजा राम. यांची जी मृत्यू आहे ती ब्रिस्टलला झाली. ब्रिस्टल इंग्लंड. तो यांच्या डेथ नंतर काय झालं थोडंसं ते पण बघून घेऊ, कारण की आयोगाने तिथे क्वेश्चन्स विचारले. ठीक आहे. राजा राम मोहन रॉय यांच्या डेथ नंतर, यांच्या मृत्यूनंतर द्वारकानाथ टॅगोर हे ब्रह्मसमाज द्वारकानाथ टॅगोर
राजाराम मोहन रायच्या डेथ नंतर द्वारकानाथ जे टॅगोर आहेत ते ब्रह्मो समाजाचं नेतृत्व, ब्रह्मो समाजाचं नेतृत्व. यांचा एक पुत्र आहे सत्येंद्रनाथ टॅगोर. करेक्ट? सॉरी, देवेंद्रनाथ हे त्यांचं जे आहे. सो अशा पद्धतीने ब्रह्म समाजाचं नेतृत्व द्वारकानाथ टॅगोरच्या हातात जाते. त्यानंतर त्यांचा पुत्र आहे देवेंद्रनाथ टॅगोर यांच्या हातात जाते. आणि देवेंद्रनाथ टॅगोर जे आहेत ते तत्वबोधिनी सभा, तत्वबोधिनी सभा ही स्थापना केली. सो इथून पण जे आहे आयवरी प्रोसेस. ठीक आहे. सो आपण देवेंद्रनाथ टॅगोरपर्यंत आलेला आहे. मग काय होतं ब्रह्मो समाजामध्ये हे अजून हे जे देवेंद्रनाथ टॅगोर आहेत ते आपल्या मित्राला घेऊन जातात. त्यांचे फ्रेंड आहेत कोण? त्यांचे फ्रेंड कोण आहेत? देवेंद्रनाथ टॅगोर हे आपल्या फ्रेंडला घेऊन जातात. त्यांचं नाव आहे केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेनला हे लक्षात ठेवा. हे पूर्ण जे आहे पूर्ण माझं पाहिजे. ठीक आहे. राजाराम मोहन द्वारकानाथ टॅगोर त्यांचा जो मुलगा आहे देवेंद्रनाथ टॅगोर हे ब्रह्मसमाजाला हँडल. मग देवेंद्रनाथ टॅगोर जे आहे ब्रह्मसमाजात जे आहे कोणाला घेऊन येतात? केशवचंद्र सेनला घेऊन. आणि मग यांच्यामध्ये जे आहे काय पडते? फूट जी आहे यांच्यामध्ये पडते. आणि ही फूट जी आहे ही खूप महागात पडते ब्रह्मसमाजाला. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे का बरं फूट पडते? बिकॉज ऑफ वैचारिक मतभेद. जे वैचारिक मतभेद आहेत त्याच्यामुळे जी आहे फूट पडते 1865ला. आणि केशवचंद्र सेन जी आहेत स्वतःची जी आहे आदि ब्रह्मो समाजाची स्थापना. केशवचंद्र सेन जे आहेत आदि ब्रह्मो समाजाची स्थापना. आदि ब्रह्मो समाजाची स्थापना. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. आणि देवेंद्रनाथ टॅगोर पण जे आहेत ते चेंज करून देतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे हे आपल्या जे आहेत आपलं जे जुनं जे ब्रह्म समाज आहे हे हे सगळे पॉईंट्स आहेत की तुम्हाला लक्षात ठेवायचे ब्रह्म समाजाबद्दल. ठीक आहे. तसं तर मी राजाराम मोहन रायबद्दल मॅक्सिमम पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर केले. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट ब्रह्म समाज. ठीक आहे. सो हे सगळ्या गोष्टी जे आहेत ब्रह्म समाजाबद्दल होते. आता आपण पुढे जाऊया प्रार्थना समाजकडे जाऊया. एनी डाऊट्स अबाउट ब्रह्म समाज? बरोबर आहे. तरखडकर आहे, तेलंग आहे, ॲब्सोल्युटली आहे. पण जास्त जो नॅशनल लेवलवर जे आहे आत्माराम पांडुरंग यांना श्रेय जास्त दिलं जातं. आणि याची जी प्रसिद्ध करून माझे बोलतो समाज सुधारणामध्ये आपण आहोत आणि अनेक गोष्टी आपण बघतो आहोत. तो आता आपला ब्रह्म समाज झालेला आहे, प्रार्थना समाज झालेला आहे. आता आर्य समाजाकडे जातो. नेक्स्ट आहे आर्य समाज. याच्यातले पण जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करूया. आर्य समाजाची जी स्थापना आहे, आर्य समाजाची जी स्थापना आहे 1875मध्ये 1875ला 1875ला कोण करतात? स्वामी दयानंद सरस्वती. कुठे करतात? ठिकाण आहे बॉम्बे. ठिकाण आहे बॉम्बे. ठीक आहे. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाची स्थापना करतात. कालांतराने ते मुख्यालय चेंज. मुख्यालय जे आहे ते कालांतराने घेऊन जातात लाहोरला. कालांतराने मुख्यालय जे आहे ते चेंज करतात. सो आपण वाचतो आहे आर्य समाज. ठीक आहे. सो या आर्य समाजातील जे उद्देश आहेत ते काय आहे? ठीक आहे. सेम तसेच उद्देश आहेत. पण या उद्देशामध्ये एक थोडासा हिंदू धर्मात सुधार. थोडं हिंदू धर्मात सुधार करायचा. ठीक आहे. आणि सर्व काही जे ज्ञान आहे, सर्व जे नॉलेज आहे ते कशात आहे? ते वेदांत. तर वेदांना समर्थन, उपनिषदांना समर्थन. आणि म्हणून त्यांचा नारा. ठीक आहे. काय नारा आहे? चलो वेदो के ओर. ठीक आहे. वेदांकडे चला. ठीक आहे. हा वेदांना खूप मोठ्या प्रमाणात जे आहे आर्य समाजाने जे आहे खूप मोठ्या प्रमाणात जे आहे त्याला जे आहे सपोर्ट. हे सगळे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नाही, जातीप्रथेचा विरोध इथे पण आहे. जातीप्रथेचा विरोध आहे, अस्पृश्यतेचा विरोध आहे. आणि
आणि आर्य समाज हा पहिला असा समाज आहे, ठीक आहे, ज्यांनी जे आहे अस्पृश्यांना जे आहे संस्कृत शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. अस्पृश्यांना, स्त्रियांना वेद वाचण्याची परमिशन दिलेली आहे. अस्पृश्यांना वेद वाचण्याची परमिशन या समाजाने दिलेली आहे. अजूनही आर्य समाज जो आहे तुम्ही बघू शकता, अनेक ठिकाणी आर्य समाज सेंटर आत्ता पण आहेत आणि लोक मला वाटतं लग्न वगैरे लावायला आर्य समाजाच्या पद्धतीने लग्न वगैरे लावायला जातात, ठीक आहे. सो हे सगळ्या गोष्टी अजूनही आहेत. आर्य समाजाला अजूनही जो आहे भाव थोडाफार आहे, ठीक आहे. पण वेळाच ब्रह्मो समाज तो एंड झालेला आहे, ठीक आहे. सो प्रार्थना समाज पण एंडमध्ये आहे, ठीक आहे. पण आर्य समाज अजूनही एक्झिस्ट करतो, ठीक आहे. हे सगळे पॉईंट्स आहेत जे आर्य समाजाबद्दल आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आर्य समाजद्वारे जे आहे एक आंदोलन चालवलं होतं, त्याला आपण शुद्धी आंदोलन म्हणतो आणि त्या शुद्धी आंदोलनाचा मोठ्या प्रमाणात जो आहे विरोध झाला होता, ठीक आहे. सो आर्य समाजमधले काही पॉईंट्स जे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला, की जे याचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती, त्यांचं जे खरं नाव ते आहे मुळाशंकर तिवारी, ठीक आहे. त्यांचं जे रिअल नाव, मूळ नाव जे आहे हे आहे दया नाव आहे त्याचं मुळाशंकर तिवारी. मुळाशंकर तिवारी हे जे आहे त्यांचं नाव हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हीच फ्रॉम गुजरातचे आहे. सो हे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सो चलो वेदो की ओर. आणि भारत भारतीयांसाठीच आहे. भारत जो आहे हा भारतीयांसाठीच आहे. भारतीयांसाठी हे जे आहे हे पॉईंट त्यांनी सांगितले की भारत भारतीयांसाठीच आहे फक्त, ठीक आहे. हे सगळे जे आहेत हे आर्य समाजाचे जे आहे ट्रेड्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि याच्यातलं जे सर्वात इम्पॉर्टंट जे प्रसिद्ध पुस्तक आहे, ठीक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पाखंड पत्रिका जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि मला अजून लक्षात ठेवायचं आहे सत्यार्थ प्रकाश. जे सत्यार्थ प्रकाश जो ग्रंथ आहे तो या समाजाचा सत्यार्थ प्रकाश, ठीक आहे. सत्यार्थ प्रकाश. हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते आर्य समाजाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो हे सगळ्या गोष्टी रिझॉल्व हो. समाज आर्य समाज. सो आपण आता काय काय केलं, कम्प्लीट केलं. आता आपण बघितलं ब्राह्मो समाज. ब्रह्मो समाज आपण बघितला. ब्रह्मो समाज नंतर काय बघितलं आपण प्रार्थना समाज, ठीक आहे. प्रार्थना समाज नंतर काय बघितलं आपण आर्य समाज, ठीक आहे. आता आपण जाऊया रामकृष्ण मिशन, ठीक आहे. कोणतीही पुस्तक वाचा, ठीक आहे. इतिहास कोणतेही पुस्तक वाचा, काय विद्यार्थी त्याचं कोणतं पुस्तक कोणतं पण घ्या, पण त्याला परफेक्टली वाचा. एक एक लाईन त्याचं जे आहे तुम्हाला म्हणजे तुमचं वाचून घ्यायला पाहिजे. सो अनेक स्टुडंट्स विचारतात सर किती पुस्तक घ्यायला पाहिजे. एका सब्जेक्टचे 2पेक्षा जास्त पुस्तक नसले पाहिजे, ठीक आहे. एका सब्जेक्टचे 2पेक्षा जास्त पुस्तक नसले पाहिजे. कारण असं आहे की जास्त पुस्तक आपण कसं वाचू. जे पुस्तक आपल्याजवळ आहे, जसं आपण समजा फॉर एक्झाम्पल मी स्पेक्ट्रम घेतलेला, कोणी बिपिन चंद्रा घेतलेला, ठीक आहे. तर मी जे आहे मी आता समजा फॉर एक्झाम्पल मी स्टेट बोर्ड वाचवतो, तर माझं एक एक लाईन त्याच्यातलं क्लिअर झालं पाहिजे, ठीक आहे. मी 4-5 पुस्तकं जमा केले आणि त्याचा काय अर्थ म्हणून जे माझ्याजवळ पुस्तक आहे, जे माझ्याजवळ अवेलेबल मटेरियल आहे त्यालाच मला व्यवस्थित वाचायचं आहे, परफेक्शन द्यायचं आहे, ठीक आहे. तर आगे बढ़ते हैं रामकृष्ण मिशन के. रामकृष्ण मिशन जे आहे ते स्वामी विवेकानंद यांनी स्टार्ट केलं. स्वामी विवेकानंद आहे त्यांचे जे गुरु होते, ठीक आहे. त्यामध्ये त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस त्यांची जी टीचिंग्स आहेत त्या रामकृष्ण परमहंस यांची जे टीचिंग्स आहेत त्या टीचिंगवर आधारित जे आहे स्वामी विवेकानंद यांनी जे आहे रामकृष्ण मिशनची स्थापना. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्वामी विवेकानंदने रामकृष्ण मिशनची स्थापना केली. ही जी मिशन आहे ही यांच्या टीचिंग्सवर आधारित आहे. यांची जी शिकवण आहे रामकृष्ण परमहंस यांचे जे गुरु आहे त्यांच्या शिकवणावरती आधारित. ओके. सो हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो रामकृष्ण मिशनची जी शिक्षा आहे, ठीक आहे, ही जी शिक्षा आहे खूप इम्पॉर्टंट आहे. शिक्षाबद्दल तुम्हाला जे अनेक विद्यार्थी जे आहेत ते स्किप करून येतात, ठीक आहे. यांची शिक्षा जी आहे ही उपनिषद, ठीक आहे, उपनिषद, गीता, ठीक आहे, बुद्ध, जीसस, या सगळ्यांचा या सगळ्या गोष्टींचा जो एक जो हे आहे त्यांनी पूर्णपणे त्यांचं हे आहे त्यांचं मिश्रण करून एक त्यांची टीचिंग्स काढलेली आहे आणि त्या टीचिंग्स जे आहे रामकृष्ण मिशनमध्ये शिकवले जातात.
तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही टीचिंग काय आहे, ही फायनल टीचिंग काय आहे, ही फायनल टीचिंग आहे काय आहे, मानव सेवा. ही मानव सेवा आहे, हाच त्याचा ॲक्च्युअल जो आहे जो मूळ मुद्दा आहे रामकृष्ण मिशनचा, तो मानव सेवेवरच आहे. ओके. सो आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की यांचं मूळ नाव काय. सो क्वेश्चन आला होता, ठीक आहे, की मूळ नाव जे आहे हे काय आहे. असं मूळ नाव तर हे तर सगळ्यांनाच माहीत असतं, मूळ नाव काय आहे सगळ्यांना माहिती आहे. नरेंद्रनाथ दत्त हे त्यांचं मूळ नाव आहे. पण हे कोणी दिलं होतं त्यांना ते नाव आहे, म्हणजे स्वामी विवेकानंद जे नाव आहे त्यांना कोणी दिलं होतं. हे खेतडीचे महाराज होते. खेतडीचे महाराज, खेतडीचे महाराज. खेतडी या राजस्थानमध्ये एक छोटंसं राज्य होतं, रियासत होतं. ठीक आहे. खेतडीचे जे महाराज होते, त्या खेतडीच्या महाराजांनी जे आहे स्वामी विवेकानंद नरेंद्रनाथ दत्त यांना म्हटलं होतं, नरेंद्रनाथ दत्त तुम्ही तर आता शिकागोला चालले आहात. शिकागोला जे धार्मिक अनेक धर्माची जी मीटिंग आहे, जी रिलिजियस मीट आहे, त्या मीटिंगला तुम्ही चालले आहात शिकागोला. तर शिकागोला तुम्ही चालले आहात तर तुम्ही आपलं थोडंसं नेम जे आहे ते बदल करा. त्यांनी आपल्या त्यांचं सांगण्यावरून खेतडीचे महाराज सांगण्यावर त्यांचं नाव स्वामी विवेकानंद ठेवलं. म्हणजे ते शिकागोला धार्मिक मीटमध्ये कधी गेले होते, 1893ला गेले. 1893ला ते गेले होते आणि ते भारताला रिप्रेझेंट करत होते. त्यावेळेस जे आहे असे अनेक इतिहासकार बनतात की भारताला जे आहे धार्मिक स्वरूपाने जे आहे रिप्रेझेंट करतात. ओके. सो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ते तिथे जे आहे त्या शिकागोला जे आहे त्यांनी सुंदर जे आहे स्पीच दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे, की पश्चिमकडचे जे देश जे आहेत त्यांचा जो आहे त्यांचा भौतिकवाद, ठीक आहे, आणि जे पूर्वकडचे देश म्हणजे आपलं भारत वगैरे आहे पूर्वकडचे देश, पूर्वेकडच्या देशांचा अध्यात्मवाद, मेडिटेशन वगैरे, ठीक आहे. समजा हे मिक्स करू आपण, समजा हे आपण जर मिक्स केलं तर काय होणार, पश्चिमेचा भौतिकवाद आणि पूर्वेकडचा अध्यात्मवाद समजा आपण मिक्स केलं तर काय होणार, मानवाचा कल्याण जो आहे कल्याण होणार असं ते सांगतात. म्हणजे अनेक त्या स्पीचला त्यांनी दिलं होतं. आपण एक बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, ठीक आहे. तुम्ही त्यांच्यावर एक्स्ट्रा टाईममध्ये तुम्ही वाचू शकता, खूप काही मटेरियल आहे असं नाही. सो हे सगळ्या गोष्टी जी आहेत सुभाष प्रकारांना स्वामी विवेकानंद आपल्याला त्यांना ते सांगतात. सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे स्वामी विवेकानंद यांना जे आहे आधुनिक राष्ट्रीय आंदोलनाचे पितामह, आधुनिक राष्ट्रीय आंदोलनाचे पिता असं म्हटलेलं आहे स्वामी विवेकानंदांना. कोणी म्हटलं आहे, सुभाषचंद्र बोस. हे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, एखादे पॉईंट्स आहेत ते, ठीक आहे. सो यांचे प्रसिद्ध काही पुस्तक आहेत जे सहसा प्रत्येक वेळात विचारले जातात. त्यांचे काही बुक्स आहेत, स्वामी विवेकानंदचे काही प्रसिद्ध बुक्स आहेत. कोण सांगेल मला प्रसिद्ध बुक्स? राजयोग आहे ना, खूपच फेमस बुक आहे. कर्मयोग, राजयोग, कर्मयोग, ठीक आहे. अजून कर्मयोग, ज्ञानयोग, येस, ज्ञानयोग, हे खूप इम्पॉर्टंट त्यांचे बुक्स, ठीक आहे, खूपच इम्पॉर्टंट. आणि त्यांनी आपले जे विचार आहेत त्या विचाराचं जे पूर्ण जे हे आहे त्यांनी आपले विचार जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला. बुद्ध जे आहे भारत हे पुस्तक आहे, ठीक आहे. याच्यात हे इंग्लिशमध्ये आहे, ठीक आहे. हे पुस्तक पण त्यांचंच आहे, ठीक आहे. आणि प्रबुद्ध काय पुस्तकामध्ये प्रबुद्ध भारती पण दिली, प्रबुद्ध भारत किंवा प्रबुद्ध भारत. आणि एक पुस्तक आहे बंगालीमध्ये, जे बंगालीमध्ये जे पुस्तक आहे ते आहे उद्बोधन हे पुस्तक आहे, उद्बोधन, ठीक आहे, बंगालीमध्ये. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला रामकृष्ण मिशन अर्थात स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल लक्षात ठेवायचे. सो इथपर्यंत सगळं क्लिअर आहे. येस. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक स्त्री होती ती जी आहे ती परदेशातून भारतात आली होती. सो कोणी सांगू शकतो त्या स्त्रीचं काय नाव आहे? कमेंटमध्ये सांगा मला. ती स्त्री कोण आहे? ही यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतात आली. एनिवन फ्रॉम कोणी सांगू शकतो? मार्गारेट नोबल म्हणून. मार्गारेट नोबल सिस्टर निवेदितालाच म्हणतात.
ठीक आहे. सिस्टर निवेदिता त्यांच्याशी प्रेरित होऊन आलेली आहे. त्यांना मार्गरेट नोबल करून. सो दोन्ही आन्सर्स बरोबर आहे. पण दोन्ही नाव पण तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. सो हे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रिगार्डिंग स्वामी विवेकानंद अँड रामकृष्ण मिशन. ओके. सो लेट अस गो टू द नेक्स्ट टॉपिक. टॉपिक्स क्लिअर झाले आहेत आपले. ठीक आहे. ब्रह्मो समाज झाला आहे आपलं. ब्रह्मो समाज झालेला आहे. ठीक आहे. मग आपण काय बघितलं, प्रार्थना समाज बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता जे आहे रामकृष्ण मिशन बघितलं. ठीक आहे. आणि आत्ताच आपण जे आहे काय बघितलं आपण, येस, आर्य समाज. सगळे पॉईंट्स आपण कम्प्लीट केलेले आहे. आता आपण जाऊया द मोस्ट इम्पॉर्टंट, थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना अमेरिकेत झाली. USA अमेरिकेमध्ये झाली. आणि याची जी स्थापना आहे त्यांनी केली, त्यांचं नाव आहे मॅडम हेनरी ब्लॅवॅट्स्की. मॅडम हेनरी ब्लॅवॅट्स्की यांनी केलेली 1875 आणि ठिकाण आहे न्यूयॉर्क. आणि यांना एक कर्नल आहेत मदतीला, हेनरी ब्लॅवॅट्स्कीच्या मदतीला एक कर्नल आहे. त्या कर्नलांचं नाव आहे हेनरी अल्कॉट. हेनरी अल्कॉट त्यांनी जी आहे याची स्थापना केली, थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटी वॉज फॉर्म बाय मॅडम हेनरी ब्लॅवॅट्स्की अँड हेनरी अल्कॉट. ओके. यांनी याची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर इन द इयर 1884 जे आहे एक युनिट उघडण्यात आलं. हे युनिट उघडण्यात आलं भारतामध्ये. एक युनिट उघडण्यात आलं मद्रासजवळ एक ठिकाण आहे, तिथे जे आहे याचं जे आहे एक युनिट उघडलं, एक छोटंसं कार्यालय उघडलं. कोणी सांगेल मला की मद्रासजवळ ते कोणतं ठिकाण आहे तिथे त्याचं एक कार्यालय छोटंसं उघडण्यात आलं? अडेयारला जे आहे याचं कार्यालय उघडण्यात आलं. ठीक आहे. आणि इथूनच थिओसॉफिकल सोसायटी इंडियामध्ये एंटर झाली. आणि थिओसॉफिकल सोसायटीचा मेन ॲक्च्युअली मोटिव्ह काय होता, त्याचा मेन उद्देश काय होता? ठीक आहे. या सोसायटीचा जो थिओसॉफिकल सोसायटीचा जो मेन उद्देश आहे तो आहे की भाई जे जुने धर्म आहे, जे जुन्या परंपरा आहेत, जे जुन्या सगळी कल्चर आहे, म्हणजे जी जुनी प्रथा आहे 1000-2000 वर्षा पहिल्याची जी प्रथा आहे त्यांचा उत्थान करणं, त्या जुन्या धर्माचा उत्थान करणं हा त्याचा मेन उद्देश होता या थिओसॉफिकल सोसायटी. आणि थिओसॉफिकल सोसायटीने इंडियाला एक फेमस लीडर दिला. ठीक आहे. एक फेमस इंडियाला लीडर दिला. काय तिचं नाव आहे? 1889ला जे आहे 1889ला या थिओसॉफिकल सोसायटीचं नेतृत्व करतं इंडियामध्ये जे आहे. ठीक आहे. ॲनी बेझंट ती सांगते. जे आहे या सोसायटीचं नेतृत्व सांगायला फ्रॉम द इयर 18. आता पुढे जाऊ आपण अँथ्रोपोलॉजी समजू. ॲनी बेझंट भारतामध्ये आली. भारतीय सिस्टम त्यांनी बघितलं आणि भारतीय सिस्टम, भारतीय संस्कृती बघून ते आहे ते खूप आश्चर्य त्यांना वाटलं आणि त्यांनी स्वतःला जे आहे खूप प्रभावित झाले. आणि त्यांनी जे आहे स्वतःला जे आहे भारतीय परंपरेमध्ये, भारतीय सिस्टममध्ये स्वतःला रंगवून घेतलं. ठीक आहे. स्वतःच्या या कल्चरमध्ये त्यांनी रंगवून घेतलं. किंवा मोठा भाऊ, छोटा भाऊ त्या काय बोलून राहिले आहेत, आईवडील कशा पद्धतीने बोलतात लेकरांसोबत. ठीक आहे. जेव्हा एखादा मुलगा जो आहे ट्रेननी समजा एखादा बाहेरगावी जातो, कशा पद्धतीने आपल्या वडिलांचे पाय वगैरे स्पर्श करतो. ही जी परंपरा आहे, ही जी प्रथा आहे कुठे ना कुठे, ही सिस्टम युरोपमध्ये नाही आहे. आणि सगळ्यांना माहीतच आहे ॲनी बेझंट कुठल्या होत्या? आयर्लंडचे होते. तर ते प्रभावित झाले इकडचं कल्चर बघून, इथली सिस्टम बघून आणि ते इथेच राहून. आणि त्यांनी स्वतःला जे आहे थिओसॉफिकल सोसायटीच्या मार्फत जे आहे स्वतःला घालवून टाकलं आणि त्यांनीच जे आहे पुढे जाऊन ते जे आहे लोकल पॉलिटिक्समध्ये वगैरे त्यांनी भाग घेतला. बरोबर आहे. सो 1898ला जे आहे ॲनी बेझंट जे आहेत सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना करतात. 1898ला ॲनी बेझंट सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. सेंट्रल हिंदू कॉलेज कुठे करतात? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना बनारसला. बनारसचं आजचं नाव काय आहे? बनारसचं आजचं नाव वाराणसी आहे. ठीक आहे. बनारसचं आजचं नाव वाराणसी आहे. सो बनारससारखे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना करतात आणि पुढे जाऊन हेच सेंट्रल हिंदू कॉलेज जे आहे मदन मोहन मालवीय
यांच्या प्रयत्नामुळे हेच जे सेंट्रल हिंदू कॉलेज आहे हे काय म्हणतो बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची स्थापना जी आहे 1914 आहे. ठीक आहे. तर हे जे आहे हे मदन जे आहे 1916 ठीक आहे BHUची स्थापना होते. ठीक आहे यांच्या आणि सगळ्यांनाच माहिती आहे आणि बेझंटनी इथे जे आहे एक आंदोलन पण चालवलं होतं. ज्या आंदोलनाचं काय नाव आहे होम रूल आंदोलन. होम रूल लीग पण म्हणतात, होम रूल चळवळ पण म्हणतात. होम रूल लीग, होम रूल आंदोलन हे जे आहे होम रूल लीग हे त्यांनी चालवलं होतं भारतामध्ये. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की 1917ला ठीक आहे ते पहिली महिला बनल्या ज्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे आहे ते काय म्हणले अध्यक्ष होते. इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते अध्यक्ष, पहिली महिला अध्यक्ष. सो कोणी मला सांगेल की 1917ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सेशन होऊन राहिलं आहे ते कुठे होत आहे, त्यांचं जे सेशन आहे ते कुठे होऊन राहिलं आहे, जिथे ॲनी बेझंट अध्यक्ष आहे मी सांगेल मला कुठे ते जे कुठे हे सेशन होऊन राहिलं आहे. ॲनी बेझंट जिथे अध्यक्ष आहे 1917ला ते अध्यक्ष म्हणले, पहिल्या महिला अध्यक्ष आहेत ते काँग्रेसचे. तर कुठे हे सेशन चालू होतं काँग्रेसचं सोसायटी लोकल आहे. थिओसॉफिकल सोसायटी इथे जे आहे इथलं जे लोकल इथे जे जुन्या पुराण्या ज्या प्रथा आहेत त्यांना मी समर्थन केलं. ओके. सो दिस इज ऑल अबाउट थिओसॉफिकल सोसायटी. यंग बंगाल आंदोलन बाय हेनरी डेरोजी. तर हे जे हेनरी डेरोजी आहेत ते अँग्लो इंडियन आहेत. ठीक आहे. हे जे हेनरी डेरोजी आहेत हे अँग्लो इंडियन आहेत आणि हे जे कलकत्त्याला जे कॉलेज स्थापित केलं होतं ठीक आहे राजाराम मोहन रॉय त्याच्यामध्ये हे जे आहेत एक शिक्षक होते आणि हे फ्रेंच क्रांतीने खूप प्रभावित झाले. फ्रेंच क्रांती खूप मोठ्या प्रमाणात फ्रेंच क्रांतीने प्रभावित झालेले आणि फ्रेंच क्रांतीने प्रभावित झाल्यामुळे जे आहे फ्रेंच क्रांतीचे जे हे आहेत जे त्यांचे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ओके हे जे बेसिक जे थिंग्स आहेत बेसिक जे रिक्वायरमेंट्स आहेत हे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलं, आपल्या स्टुडंट्सला त्यांनी शिकवलं. ठीक आहे. आणि त्यांच्या स्टुडंट्सला डेरोजियन्स पण म्हणतो, डेरोजियन्स पण त्यांना म्हणतो. सो हेनरी डेरोजिओ पण जे आहे यांनी पण मोठ्या प्रमाणात सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. सो दिस इज ऑल अबाउट हिंदू धर्म सुधारणा हे सगळे जे आहेत हिंदू धर्माची सुधारणा ते तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं. सो आपण एकदा पूर्णपणे रिवाईज करूया की आपण कोण बघितले आणि कसे बघितले. मग आपण मुस्लिम आंदोलनाकडे जाऊया. ओके. 1813चा चार्टर ॲक्ट पोलीस विसरू नका. ठीक आहे. चार्टर ॲक्ट किती होईल हे तुम्हाला चांगले तुम्हाला परत विचारतो. आपण चार्टर ॲक्ट सगळे वाचून घ्या. ठीक आहे. चार्टर ॲक्टनुसार जे आहे इसाई धर्माला जे आहे परमिशन देते हे तुम्हाला खूप कळलं पाहिजे. आणि त्याच्याचमुळे जे आहे इथे जे आहे इसाई धर्माचा जो प्रचार प्रसार झाला आणि म्हणून इकडच्या लोकांना असं वाटलं की बाबा हे तो खूप प्रॉब्लेम होता म्हणून आपण आपल्या धर्मामध्ये काही सुधारणा करायची. ठीक आहे. इथून जे आहे इथून सिस्टम चेंज होतं. मग जे आहे सर्वात पहिली जे आहे आपण बघितलं ब्राह्मण समाज. ब्रह्म समाज कोणाचा आहे? ब्रह्म समाज आहे राजाराम मोहन रॉय. ठीक आहे. ब्रह्म समाज राजाराम मोहन रॉय आणि त्यांची जी मेहनत आहे ती आपण पूर्ण करू. ठीक आहे. 1828ला त्यांनी ब्रह्म समाजाची स्थापना केली आणि त्यांच्याच सांगण्यावरून जे आहे 1829ला सतीचा कायदा जो आहे विलियम बेंटिक जे आहे ते लागू केला आहे ना. तर लॉर्ड विलियम बेंटिक हे महिलांचे मुक्तिदाता पण म्हणतात लॉर्ड विलियम बेंटिकला. 1829ला ते सतीचा कायदा बंगालमध्येच लागू केला आणि कालांतराने मग ते पूर्ण इंडियामध्ये झालं. कोणीतरी मला विचारलं होतं की सर सतीची प्रथा जी आहे ती उच्चवर्णीयांमध्ये होती का फक्त उच्चवर्णीयांमध्ये होती का की खालच्या जातींमध्ये पण ती होती? ती उच्चवर्णीयांमध्येच प्रसिद्ध होती. ती जी प्रथा आहे ती उच्चवर्णीयांमध्ये प्रसिद्ध जास्त होते. सो जे पण त्यांचं लोक ते उच्चवर्णीयांमध्ये होतं. सो ब्रह्मसमाज आणि मग ते त्यांचे सगळे पेपर्स न्यूजपेपर लक्षात ठेवायचे. संवाद कौमुदी आहे ना, मिनतुल अखबार आणि त्यांचे पुस्तकं लक्षात ठेवायचे आणि त्यांचे जे कॉलेजेस त्यांनी ऑर्गनाईज केले ते लक्षात ठेवायचे. कोणते वेदांत कॉलेज आहे ते हे सगळे जे गोष्टी आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्यांचं जे ब्रह्मसमाजाचं जे बायफर्केशन झालं ठीक आहे. स्वातंत्र्य जो द्वारकानाथ टॅगोर आहे ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो द्वारकानाथ टॅगोरचा जो पुत्र आहे ठीक आहे. त्याच्यामुळे जे आहे बायफर्केशन झाले या समाजामध्ये ब्रह्म समाजात ते बायफर्केशन्स पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर केशवचंद्र सेनला लक्षात ठेवा. केशवचंद्र सेन यांनी जे आहे आपल्याला स्वतःला वेगळं करून घेतलं. ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोरसोबत तर हे सगळं काही होतं अबाउट ब्रह्मसमाज. तर ब्रह्मसमाजनंतर आपण काय बघितलं? ब्रह्मसमाजनंतर आपण बघितलं प्रार्थना समाज.
हा पूर्णपणे याच्यावर पूर्ण फोकस करा, किंवा महाराष्ट्रात असल्यामुळे ठीक आहे, हा पुढील भाग आहे. ठीक आहे, हे सगळं लक्षात ठेवायचं. पांडुरंग ठीक आहे, वगैरे. त्याच्यानंतर प्रार्थना समाजानंतर आपण कुठे गेलो होतो, आपण गेलो होतो ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गेलो होतो समाज, प्रार्थना समाज, रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशन पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होत नाही. रामकृष्ण मिशन रामकृष्ण मिशन केल्यानंतर आपण काय बघितलं होतं, ठीक आहे, चलो वेदो की ओर बघितलं आहे ना. कोणता आहे ते चलो वेदो की ओर आहे. येस, आर्य समाज. ठीक आहे, आर्य समाज बघितला आपण है ना. आर्य समाज ओके, आर्य समाज बघितला. मग त्याच्यानंतर आपण बघितलं थिओसॉफिकल सोसायटी. ठीक आहे, थिओसॉफिकल सोसायटी लक्षात ठेवायची. ठीक आहे, हेनरी अल्बर्ट ओके, ब्लॅवॅट्स्की आणि त्याच्यानंतर हेनरी डेरोसो. हेनरी यंग बंगाल. हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो इज द टॉपिक क्लिअर. हा पूर्ण टॉपिक क्लिअर झालेला आहे. हा पूर्ण टॉपिक क्लिअर झालेला आहे. येस, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. क्वेश्चन पक्का आहे. ओके, अलीगढ आंदोलन. अलीगढ आंदोलन आपण समजू. सो व्हॉट इज अलीगढ आंदोलन? सो अलीगढ आंदोलनचे जे प्रणेते आहेत ते आहेत सर सय्यद अहमद खान. ठीक आहे, हे जे आहे सर सय्यद अहमद खान यांनी जे आहे हे आंदोलन सुरू केलं. सर सय्यद अहमद हे जे होते हे ब्रिटिशांच्या सोबत कार्य करायचे, गव्हर्नमेंट सर्वंट. ठीक आहे, हे ब्रिटिशांच्या जे आहे न्यायिक याच्यामध्ये जे आहे सेवेमध्ये कार्यरत. ठीक आहे, सय्यद अहमद खान. सो या अगोदर ब्रिटिशांचं खूप मोठ्या प्रमाणात समर्थन करायचे. ठीक आहे, 1870मध्ये ठीक आहे, 1870ला विलियम हंटर यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, द इंडियन मुसलमान. आणि डब्ल्यू हंटरचा हा जो ग्रंथ आहे द इंडियन मुसलमान, या ग्रंथामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की जे मुसलमान आहेत हे इंग्रज विरोधी आहेत आणि ह्या मुसलमानांनीच मोठ्या प्रमाणात 1857च्या उठावामध्ये भाग घेतला आणि या मुसलमानांमुळे जे आहे 1857चा उठाव झाला. त्याच्या विरोधामध्ये जे आहे सर सय्यद अहमद खान त्यांना जे आहे पटवून देतात किंवा असं नाही आहे. आणि सर सय्यद अहमद खान म्हणतात की इस्लाममध्ये आपल्याला पाश्चिमात्य आणणं जरुरी आहे. ते पाश्चिमात्य जे आहे वेस्टर्न थॉट ज्याला आपण म्हणतो, वेस्टर्न थॉट जे आहे ह्या इस्लाममध्ये आणणं खूप जरुरी आहे. आणि म्हणून ते जे आहे वेस्टर्न थॉट्सचा ते खूप मोठे समर्थन होते, खूप मोठ्या प्रमाणात ते समर्थन करायचे. ठीक आहे, हे सगळे पॉईंट जे तुम्हाला आहेत ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, सो हे विज्ञानवादी विचाराचे होते आणि यांनी जे आहे मुस्लिम धर्मामध्ये रूढी परंपरा यांचा विरोध केलेला आहे. ठीक आहे, आणि अनेक जे प्रथा होत्या, पिरी मुरीद प्रथा, मुस्लिमांची जी पिरी मुरीद प्रथा होती त्यांच्यामध्ये पण दास प्रणाली प्रथा वगैरे जे होती त्या सगळ्यांचा त्यांनी जे आहे विरोध केलेला आहे. ठीक आहे, 1875ला अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना अलीगडला. अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना कुठे? अलीगडला. आणि याच्याद्वारे जे आहे या स्कूलद्वारे जे आहे अँग्लो ओरिएंटल स्कूलद्वारे जे आहे ते पाश्चिमात्य शिकवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, कालांतराने हे अँग्लो ओरिएंटल कॉलेज बनतं आणि मग त्याच्यानंतर हेच अँग्लो ओरिएंटल स्कूल जे आहे आज जे आहे सुप्रसिद्ध अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. ठीक आहे, सो पाश्चिमात्याचे समर्थन होते आणि त्यांनी जे आहे असं इंग्रजांना दाखवून दिलं की बा आम्ही एकनिष्ठ आहोत, तुमच्यासोबत जे आहोत आम्ही एकनिष्ठ आहोत आणि आमचं असं काहीच नाही आहे की आम्हाला तुमच्या विरोधात जायचं आहे, असं काही नाही. आणि त्यांनी या मुस्लिम कम्युनिटीला सांगितलं की बा तुम्ही वेस्टर्न थॉट्सला आणा, आपल्या धर्मामध्ये आणणं जरुरी आहे. ठीक आहे, बऱ्याचशा लोकांनी सर सय्यद अहमद खानचा विरोध पण केला. सगळे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये जे आहे ठीक आहे त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला होता. त्यांचा एक ग्रंथ पण आहे, त्याचं नाव आहे राजभक्त मुसलमान. हा ग्रंथ त्यांनी राजभक्त मुसलमान त्याच्या विरोधात.
अलीगढ आंदोलनाबद्दल आहे. आणि अलीगढ आंदोलन आपण अजून व्यापक स्वरूपामध्ये आपण डिस्कस करूया नेक्स्ट क्लासमध्ये. वहाबी आंदोलन, अलीगढ आंदोलन, देवबंद आंदोलन, हे सगळे आंदोलन आपण अजून व्यापक स्वरूपामध्ये नेक्स्ट क्लासमध्ये नक्की डिस्कस करूया. सो आजचे जे सगळे पॉईंट्स होते टेकअवे पॉईंट्स ते तुम्हाला परत रिवाईज करायचे आहेत, परत एक वेळा रिवाईज करायचे आहेत, घरी जाऊन म्हणजे घरी व्यवस्थित किंवा याच्यावर आधारित जे आहे MCQs पण सोडवा नक्कीच. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. थँक्यू.